नवापूर जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीचे जोरदार आंदोलन, राज्यपालांना निवेदन सादर। नवापूर प्रतिनिधी। नवापूर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने एक भव्य आणि शांततामय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विविध घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला। आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांनी जन सुरक्षा कायदा रद्द करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, कापूस, सोयाबीन, मका निर्यात कर त्वरित रद्द करा अशा ठळक मागण्यांसह तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या माध्यमातून राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन सादर केले। निवेदनातील ठळक मागण्या: जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा। 2023 चा वन कायदा रद्द करून 2006 च्या आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात। कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याचा आदेश मागे घ्यावा। कापूस, मका, सोयाबीन निर्यातीवरील 50% कर रद्द करावा। सत्यशोधक शेतकरी सभेच्या मोर्चाला दिलेली आश्वासने तात्काळ लागू करावीत। आदिवासी शेतकऱ्यांना मागील योजनांनुसार कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावी। धनगर व बंजारा समाजाला आदिवासी यादीत समाविष्ट करू नये। बोगस आदिवासी हटवून सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत। नवापूर MIDC अंतर्गत जबरदस्तीने झालेले जमीन अधिग्रहण थांबवून शेतकऱ्यांना जमीन परत द्यावी। डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2025 ते 26 तातडीने सुरू करावा। आदिवासी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी। आंदोलनात विविध पक्ष व संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात कॉम्रेड RT गावित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष जालमसिंग गावित, राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष गोलू पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट ईश्वर गावित, राष्ट्रवादी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश येवले, आप पार्टी नंदुभाऊ गावित, माजी नगराध्यक्ष कातुबाई गावित, माजी पंचायत सदस्य तसेच इतर अनेक समाजसेवी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। समितीने सरकारच्या धोरणांविरोधात मोठ्या उत्स्फूर्ततेने आवाज उठवून जनसुरक्षा कायदा व अन्य असंवैधानिक निर्णयांचा निषेध केला असून राज्यपालांकडे तातडीने सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। लोकसेवा न्यूज 24 तास सच्च्या बातम्यांचा आवाज। विधेयक संघर्ष समिती नवापूरच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबच्या याच्या वतीने माननीय राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे। मागणी हीच आहे की महाराष्ट्र शासनाने आदिवासींचे असेल, शेतकऱ्यांचे असेल की महाराष्ट्राच्या जनतेची कोणतीही दखल न घेता आदिवासींच्या विरोधात जो जनसुरक्षा कायदा पारित करण्यात येत आहे त्या कायद्यावर राज्यपालांनी सही करू नये, कारण की हा कायदा लोकशाही विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती घटना नाकारणाराच हा कायदा असून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा फडणवीस आणि अजित पवार शिंदे गट करीत आहे, त्याचा निषेध करीत आहोत। आणि निवडणुकीच्या वेळी या तिन्ही जणांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत, ती कर्जमाफी करण्यात यावी। त्याच्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांच्या दबावाखाली येत इथला आपला भारताचा जो काही माल आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, जो काही व्यापार आहे त्याच्यावर 50% कर लादलेला आहे। यामुळे आपल्या देशामध्ये जे उत्पादन होत आहे ते आपल्या देशामध्येच राहील आणि आपल्या देशामध्ये परत अमेरिका असेल, जपान असेल किंवा इतर देशातून कापूस, सोयाबीन, मका हे जे पीक धान्य वगैरे आहे पीक आहेत ते आयात करणार आहेत, ते विनामूल्य, त्याला कोणताही कर लावलेला नाही। त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कापूस तसाच सडेल, आपल्या शेतकऱ्यांच्या मका तसाच सडेल, त्याला भाव मिळणार नाही। यासाठी जो केंद्र सरकारने कापसावरील जो आयात कर रद्द केलेला आहे तो आदेश मागे घेण्यात यावा। 50% जो निर्यातीला कर लादलेला आहे तो रद्द करण्यात यावा, तरच नंतर येणाऱ्या दिवसामध्ये 2 तारखेला इंडिया आघाडी आणि ही जनसंघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडेल आणि पूर्ण देशभरात इंडिया आघाडीतर्फे हे संघर्ष करण्यात येणार आहे।